हरिचिया भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण. नलगे वाहणे संसार उद्वेग, जडोने दीपांग देवराव. असो द्यावा धीर सदा समाधान, आहे जवळीच नारायण. तानपुरा. नलगे वाहणे संसार उद्वेग, जडोने दीपांग देवराव. तुका म्हणे माझा सखा पांडुरंग, व्यापियले जगतेणे के. नलगे वाहणे संसार उद्वेग, जडोनी दीपांग देवराव. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करो प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या, चरण संतांची, दुसरे चरण संतांची. पांडुरंगा करू प्रथम प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं. तन्पुरद्या भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम्. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. ये ग विठाबाई, 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 ये ग विठाबाई. म्हणा. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. भीमाणी चंद्रभागा, भीमाणी चंद्रभागा. म्हणा. माझे भीमाणी चंद्रभागा, भीमाणी चंद्रभागा.
विठ्ठल जोडून या पायी ठेवी तसे माथा तुका विनवी पंढरीनाथा रंगी ओढवावी रंगकथा पुरवी मनोरथा माय बापा आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं। श्रोते तुम्ही महेशाची आमूर्ती मी दुबळा अर्चितसे भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की विठ्ठल विठ्ठल परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावानी नमस्कार करते। जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबरायांचा 4 चरणांचा अत्युत्कृष्ट असा अभंग आज अखंड हरिनाम सप्ताह आणि संतश्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीच्या या पारायण सोहळ्याच्या निमित्ताने चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 5व्या दिवशीची बरोबर कीर्तन सेवा आज माझ्या परमभाग्याने माझ्या वाट्याला आहे। जगद्गुरु वैराग्य रागरसिक असलेले देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा गोड असा अभंग आज निरूपणाकरता घेतलाय की ज्यामध्ये महाराजांनी हरिभक्त कुणाला म्हणायचं, भक्ताची अवस्था काय असली पाहिजे, भक्ती केल्याने भक्ताला मिळणारे लाभ कुठले कुठले आहेत आणि भक्तांनी कुठल्या नियमांचं पालन केलं म्हणजे पांडुरंगाशी विशिष्ट नात्यामध्ये एकरूप होता येतं, या सगळ्याचा खुलासा तुकोबराय या अभंगात करतात। विठ्ठल हरिचिया भक्ता नाही भय चिंता दुःख निवारिता नारायण नलगे वाहणे संसार उद्वेग जडोने दीपांग देवराव। अतिशय सुंदर अशा या प्रांगणामध्ये भगवंताच्या अधिष्ठानासमोर खडद ग्रामस्थ आणि सर्व पंचक्रोशीतली मान्यवर मंडळी आज कीर्तनासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात। 1 नाही 2 नाही 50 वर्षाची तब्बल दीर्घ परंपरा सुवर्ण महोत्सव पूर्ण झाला आणि आता शतकोत्तर 100कडे वाटचाल करत असलेलं आपलं पारायण आहे। अत्यंत जुनी निष्ठावान जाणती माझ्यापेक्षा सगळ्या परीने मोठी असलेली वारकरी संप्रदायाची निष्ठावान मंडळी इथं आहेत। कार्तिक स्नानाचा अतिशय सुंदर असा शुभारंभ आणि अतिशय सुंदर असा हा पर्वकाळ आहे आणि या पर्वकाळाच्या औचित्यावर आपण सगळी मंडळी 52व्या वर्षाच्या या वर्षीच्या पारायण सप्ताहामध्ये मला अतिशय सुंदर अशी संधी आपण सगळ्यांनी उपलब्ध करून दिली आणि आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या वाट्याला आणून दिला। मी मनापासून उपस्थित सर्व श्रोतृवर्ग श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती असं म्हणून परब्रह्म स्वरूपातल्या सर्व श्रोत्यांना मनापासून वंदन करते, नमस्कार करते। साथीसाठी उपस्थित असलेले सर्व महाराष्ट्रातली ही सगळीच संप्रदायाची निष्ठावंत मंडळी असतील, वारकरी असतील, गोड अशी नादब्रह्माची सेवा गोड गायनाची सेवा करणारी आमची महाराज मंडळी सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक आमचे चोपदार विणेकरी बाबा सगळ्यांना नमस्कार करते। ज्यांच्या निमित्ताने मी आज इथं आले किंवा ज्यांच्या माध्यमातून आज आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या वाट्याला आला असे आपल्या गावचे सुपुत्र, मोठी माणसं मोठीच असतात असं म्हणतात, त्यांच्या सहवासात थोडंसं राहिल्यानंतर कळलं बापरे आपण कुणाच्या सहवासात आहे। म्हणजे इतक्या सगळ्या पद्धतीने असं हे व्यक्तिमत्व या गावचे पण आपल्या मातीशी आणि गावची नाळ कायम जोडलेली आहे असे परम आदरणीय सन्माननीय माननीय कृष्णकांत आबा काका रासकर मनापासून त्यांना नमस्कार करते, ज्यांच्या माध्यमातून आज खरं तर त्यांचा हट्ट, त्यांचा आग्रह आणि एक विशिष्ट आशीर्वादाची भावना म्हणजे वडिलांच्याकडे बघताना किंवा तो आदर जसा वाटावा तसं तसं त्यांच्याविषयी कायम एका पहिल्या भेटीत वाटावं इतकं गोड व्यक्तिमत्व आहे। आणि आमचे आंद्रे काका पुण्यावरून त्यांच्याबरोबर आलेले आहेत। सगळीच मंडळी ही सगळीच मंडळी कुणाच्या नावाचा उल्लेख करू, खरं तर आज ज्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं पारायण किंवा मंडळ सुरू आहे अशी पंचक्रोशीतली गावातली सगळी मान्यवर वारकरी निष्ठावंत मंडळी, व्यासपीठाचं नेतृत्व करणारे गुरु महाराज असतील किंवा आमचे देशमाने महाराज असतील, बरोबर ना, राजमाने महाराज
कातबाणे. बर बर बर. खळदची सगळे ग्रामस्थ, सगळे वारकरी, सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. मला वाटते कामथे सर आहेत, आमच्या मॅडम आहेत, आणि टाकळकर काका, आमचे खूप मोठी मंडळी आलेली आहेत आमच्याबरोबर पुण्यावरनं. मोठ्यांच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर आपल्यालाही असं वाटतं की अरे आपण त्यांच्या कृपाशीर्वादाखाली, त्यांच्या प्रेरणेने आपणही त्या वाटेवरचा प्रवास करावा. अशी खूप मोठ्या मंडळींमध्ये, खूप मोठ्या लोकांच्या मध्ये आज मला येता आलं आणि माझं परम भाग्य समजते. खळदच्या सर्व माता भगिनी, सर्व मातृतुल्य, पितृतुल्य, बंधुतुल्य सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन. सेवेला प्रारंभ. विठ्ठल कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. तुकोबरायांचा अभंग निरूपणाकरता घेतलाय. 4 चरणांचा सोपा अभंग आहे. कीर्तन कशासाठी, कीर्तन का, आणि या धर्माच्या मंडपाचं प्रयोजन काय, भक्तीच्या प्रांतामध्ये का यायचं, आम्ही सगळे भक्ती का करतो, का करतो, देवदेव का करतो, आपण देवाकडे कशासाठी येतो, भक्ती का करतो. म्हणाले दारिद्र्य जाऊ दे, बेकारी जाऊ दे, सुखाने जगता यावं, प्रपंच सुखाचा व्हावा, सगळं चांगलं व्हावं आमचं, म्हणून आम्ही देवाचं थोडंफार करतो. सकाम भक्ती करणारी माणसं आम्ही सगळी प्रापंचिक, पण संतांची भक्ती तुमच्या माझ्यापेक्षा वेगळी होती. भगवंताकडून कुठल्याच अपेक्षेशिवाय निष्काम भक्ती, जी सर्वश्रेष्ठ भक्ती आहे, सलोकता, सरूपता, समीपता आणि सायुज्यता अशा सायुज्य पदावर नेणारी भक्ती, देवाकडे जावं आणि देवच व्हावं अशा उच्च कोटीची भक्ती संतांनी केली. म्हणून हरिभक्त या कोटीमध्ये ही मंडळी बसली. आपण हरिभक्त आहे की नाही याचा ज्याचा त्यांनी विचार करायचा. आणि आपण भक्ती करतो, जुनं वाक्य कीर्तनकारांच्या मुखातलं ऐकलेलं आहे, दुर्दैव जावं याकरता भक्ती करायची नसते, दुर्दैवाचे घाले सहन करण्याची शक्ती मिळावी याकरता भक्ती असते. विठ्ठल जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला नाना प्रकारचे भोग आम्हाला इथं भोगायचे आहेत. इथे आल्यानंतर अनेक भोग भोगत भोगत खूप मोठं कर्माचं गाठोड घेऊन आम्ही सगळे इथं आलोय. तुमच्या माझ्यासह आपण सगळे पूर्वजन्मामध्ये जी जी कर्म केली ती भोग रूपाने आम्हाला वाटायला आली. भोग म्हटलं की दुःखच असं आम्ही समजून चालतो, पण दुःखाचे जसे भोग असतात, आपण म्हणतो ना काय कसं काय भोग आमचे म्हणायचे, कर्माचे भोग आपण बोलताना म्हणतो नाही, कर्माचे भोग, पण भोग जसे दुःखाचे असतात तसे सुखाचेही भोगच असतात. मग आपण सुख दुःखाचे भोग इथं या इहलोकामध्ये आपण भोगतोय. मनुष्य जीवनाला जन्माला आलो, माणसाचा देह मिळाला 84 लक्ष योनी मात्रांमधून, आणि मग इथं आल्यानंतर जीवनाच्या उद्धाराचं साधन काय, तर संतांनी सांगून दिलं हरिभक्ती. आयुष्याला एक अत्यंत सुंदर असा नियम असावा, पण दुर्दैव आहे, माऊली म्हणतात नियम अलीकडे दुर्मिळ आहे. नित्य नियमाने सेवा करणारी माणसं दुर्मिळ आहेत. नित्य नियमनामी ते प्राणी दुर्लभ. आणि जे नित्य नियम करतात, भक्ती करतात, उपासना करतात, नामधारक जे आहेत त्यांची अवस्था काय, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. मग लक्ष्मीचा वल्लभ भगवंतच अशा भक्तांना सहाय्यभूत राहतो, म्हणे जवळ राहतो, जवळ देव जवळ राहतो. किती आनंद आहे बघा. आपल्या जवळ कधी आलाय का देव? नाही आला. नामदेवांच्या जवळ कसा काय गेला, जनाबाईंच्या जवळ कसा काय गेला, गोरोबा काकांनी बोलावलं त्यांच्या जवळ गेला. आपण देवाला जवळ बोलवतच नाही, आपली अडचण ही आहे. त्यामुळे देव आपल्या जवळ येत नाही. आपल्याला देव नको, देवाकडून सगळं पाहिजे. आपण लबाड आहे थोडेसे, व्यापारी भक्ती करतो आपण. आपल्याला देवाकडून पाहिजे, आपल्याला देव नकोय. देव मिळाला तर काय करायचं, मग प्रपंच कसा करायचा, लौकिकाला तिलांजली द्यायला लागेल. महाराज म्हणाले डोळ्यामध्ये धूर भरल्यासारखे आपण वागतो. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. म्हणजे दृष्टी असून सुद्धा अंधळ्यासारखे आम्ही वागतो, कारण या जगाकडे
ज्ञानदृष्टीनी किंवा चर्मचक्षुंनी आपण पाहतो, पाहण्याची गरज आहे अंतःचक्षुंनी, आतल्या दृष्टीने, हृदयाच्या दृष्टीने बघावं लागेल. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले, दादा म्हणायचे लोक त्यांना. ते म्हटले आपण भक्ती करतो, नाही असं नाही, आपण सगळं बघतो, पण आपलं बघणं हे फक्त दृश्य होतं, कारण आपण चर्मचक्षुंनी, आपण डोळ्यांनी पाहतो म्हणून ते दृश्य होतं. आपण ज्यावेळी हृदयाच्या डोळ्यांनी पाहू त्यावेळी ते दृश्य न राहता ते दर्शन होतं. फरक आहे ना, दृश्य न राहता ते दर्शन होतं. दादा म्हणायचे आपण नुसतेच चालतो, चालत राहतो, त्यामुळे तो नुसता प्रवास होतो, पायांनी चालतो म्हणून प्रवास होतो. पण ज्यावेळी हृदयाने चालतो त्यावेळी यात्रा होते, प्रवास नाही होत, यात्रा होते. आणि अशी यात्रा करत असताना पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नेई, हा नेम संतांनी चालवला. अखंड भगवंताच्या अनुसंधानात सानिध्यात राहिले. यया आठा प्रहरा माझारी, माऊली म्हणते तरी गा तू ऐसे करी, मोटके निमिष भरी दे तू जाच. प्रचंड मोठ्या दिवसाच्या या कालावधीमध्ये देवाला द्यायचंय किती? माऊलींचा शब्द आहे निमिष. थोडस काळाची अत्यंत लहान अशी गणना आहे निमिष. डोळ्याची पापणी मिटणं आणि उघडणं, एवढा कमी वेळ जरी देवाला दिला तरी भगवंत आपल्यासाठी धावून येणारे, देव आपल्या जवळ येणारे. संतांच्या जवळ भगवंत आला, आपल्या जवळ देव येत नाही, कारण आमचं लक्ष देवापेक्षा प्रपंचामध्ये जास्त आहे, भौतिकामध्ये जास्त आहे, इहलोकामध्ये जास्त आहे. ही भौतिकातली समृद्धी कशी वाढावी याकरता जीवनाची सगळी धडपड आणि सगळी खटपट आहे. सगळीकडं सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. तानपुरा वाढवा, तानपुरा. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा शिण पावला, हिंडता दिशा शिण पावला. माया वेष्टीला जीव माझा हो, माया वेष्टीला जीव माझा हो. माझे स्वहित नेणती कोणी, माझे स्वहित नेणती कोणी. सगळा जन्म सुख मिळावं या अपेक्षेमध्ये आमचा चालू आहे, धावपळ चालू आहे अखंड. परिणाम काय हो? दाही दिशा आम्ही भरकटतोय, फिरतोय, इथं सुख मिळेल तिथं सुख मिळेल. हिंडता दिशा सीण पावला आणि आयुष्याला क्षीण करून घेतला. माऊली काय म्हणतात माहितीये? सायास करीसी प्रपंच दिननिशी. साधा सोपा प्रश्न विचारला ज्ञानोबरायांनी. प्रपंचासाठी वाटेल ते सायास करायला तयार आहेत, सगळी धडपड, सगळ्या खटपटी करायला तयार आहे. आणि किती? प्रपंच दिननिशी. नुसतं दिवसभर नाही, ओव्हर टाइम सुद्धा करतोय आम्ही. रात्रंदिवस कशा करता? प्रपंचा करता. रात्रंदिवस कशा करता? संसारा करता. प्रपंच दिननिशी. माऊली प्रश्न विचारतात, हरिसी न भजसी कवण्या गुणे. भगवंताला कधी भजायचं? आयुष्य निघून चाललं पुढे. त्यामुळे भक्तीच्या प्रांतामध्ये भक्ती करायला जर आम्ही आलो ना, तर सगळं बाजूला पडावं आणि एक भगवंत आपला वाटावा, सगळ्या सुखाचा त्याग व्हावा आणि परम सुख, सर्वोच्च सुख, ज्या सुखाचा पत्ता सगळ्या संतांनी दिलाय. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. आणि असं सुख जर मिळालं तर मग
जो खरा भक्त असतो की नाही, त्याला कुठल्याही पद्धतीची विवंचना नाही, त्याला कुठल्याही प्रकारची चिंता नाही, त्याला कुठल्याही प्रकारचा उद्वेग नाही. सध्या थोडंसं मोकळं सोडा माईक, रिवर्ब दिला तरी चालेल, बोलताना सहजता मिळू दे. विठ्ठल आम्ही भक्ती करत नाही म्हणून आमच्या पाठीमागे अनेक प्रकारच्या विवंचना आहेत, दुःख आहे, टेन्शन आहे की नाही. सगळे टेन्शन मध्ये आहे की नाही? आता सगळे आता आहे नाही ना? आता नाही, आता सगळ्यांचे चेहरे छान आहेत. का माहितीये का? तुम्ही कीर्तनात आहे. कीर्तनात असल्यावर दुःख नाही, इथं दुःखाला थाराच नाही. पण प्रपंचात गेलात की लगेच दुःख आहे त्या क्षणाला. हा धर्माचा मंडप आम्हाला फक्त सुखाचा अनुभव देणार आहे. जिथे होय अंग हरिरूप हीच परिणती किंवा हाच अनुभव प्राप्त होतो, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे ते नामची नाही पापाचे ऐसे केले. इथं पाप नावाला सुद्धा शिल्लक राहत नाही. मग दुःख कसलं, चिंता कसली, उद्वेग कसला? मला सांगा ना. सगळं गळून पडतं. नामस्मरण भक्ती, अर्चन भक्ती, श्रवण भक्ती, नवविधातली कुठलीही भक्ती करा, परिणाम काय होतो? जळतील पापे जन्मांतरीची. जन्म जन्मांतरीचं पाप नष्ट होतं इथं आल्यानंतर. त्यामुळे या प्रांतामध्ये जेव्हा आम्ही येतो, बघा ना, देव भगवंत स्वतः आनंद स्वरूप आहे. परब्रह्म कसं आहे? स्वतः आनंद स्वरूप आहे. आनंद अद्वय नित्य निरामय, त्याचं वर्णन केलं. तो आनंद स्वरूप आहे आणि परब्रह्माची हीच खूण आहे. एकटा होता तो, त्यांनी तुम्हाला मला सुख मिळावं याकरता अवतार घेतले, सगुणामध्ये आला, अनेक झाला, अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्या ज्ञानोबरायांना त्याला पाहता आलं. आमची अडचण आहे, आम्ही त्याला पाहत नाही, आम्हाला त्याला पाहता येत नाही. एकटं असलेलं परब्रह्म तुमच्या माझ्याकरता अनेक झालं, एकोहम बहुश्याम या न्यायानी. आणि त्यांनी ही सगळी माया रचली की हो. निळोबराय म्हणतात, एकला न कंठेची म्हणून या येणे, केली निर्माणे वो 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, पंचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो, पंचही भौतिके पंचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो, ऐसा लाघवी या माया सूत्रधारी, ऐसा लाघवी या माया सूत्रधारी, माया सूत्रधारी, ऐसा लाघवी या माया सूत्रधारी. केवढा मोठा आहे भगवंत. सृष्टीचा विस्तार केला, नुसता विस्तार नाही केला, जगामध्ये जग निर्माण करणारही तोच आहे, जग बनून राहणारही तोच आहे. आणि एवढं सगळं निर्माण केल्यानंतर सगळं मिटवणारा सुद्धा तोच आहे. शेवटी उरतो सुद्धा तोच, सगळ्यात भरलेला सुद्धा तोच आहे. याची या नाभी कमळी जन्म चतुरानना, याची या महातेजे प्रकाश रवी किरणा, याची या महातेजे तेज हुताशना, येण्याची वेद येण्याची पढवून वेद केला शहाणा वो. वेदाला सुद्धा ज्यांनी शिकवलं, ज्यांनी पढवलं, असा निर्गुण निराकार असलेला परतत्व परब्रह्म सगुण साकार झालं
कशा करता? तुम्हाला मला त्याच्याकडे असलेला आनंद मिळावा याकरता. मग हा आनंद मिळण्याचं एकमेव ठिकाण आहे भक्ती, एकमेव ठिकाण आहे कीर्तन. कलियुगातलं तर दुसरं साधनच नाही सोपं. साधनात सोपे नाम हे केवळ, साधनात सोपे नाम हे केवळ, साधनात सोपे नाम हे केवळ, साधनात सोपे नाम हे केवळ. या विना सकळा हीन वाया, या विना सकळा हीन वाया, साधनात सोपे नाम हे केवळ, साधनात सोपे नाम हे केवळ. साधनात सोपे नाम हे केवळ, साधनात सोपे नाम हे केवळ. कलियुगामध्ये करावे कीर्तन, हे नारायणा जय नवे, हे नारायणा जय नवे. कलियुगामध्ये करावे कीर्तन, हे नारायण जय नवे, हे नारायण जय नवे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेणे नारायण देईल भेटी. भगवंत भेटायला येतो जेव्हा आम्ही भक्ती करतो. मग ती भक्ती निष्काम असली तर भगवंत तुमच्या माझ्या सगळ्या लाभाच्याच गोष्टी करतो. त्यामुळे एकदा आम्ही भक्त म्हणून सिद्ध झालो किंवा एकदा आम्ही भक्ती करायला लागलो की आम्हाला काय काय मिळतं, काय मिळत नाही सांगा? सगळी सुख इथं प्राप्त होतात की जी आम्हाला प्रपंचामध्ये भौतिक जगामध्ये मिळत नाहीत. प्रपंचामध्ये आम्ही सुख शोधतो पण ते दुःखाचा आगर आहे, सगळं दुःखच आहे तिथं. मामासाहेब दांडेकर म्हणायचे की प्रपंचामध्ये सुख शोधतो म्हणजे मिरच्यांच्या बाजारामध्ये जायचं आणि म्हणायचं खाव्याचे पेढे देता का किलोवर. अहो तिथं ठसकाच लागणार आहे, तिथे डोळ्यात पाणीच येणार आहे. दुःखमय असलेला संसार तुम्हाला सुख संसार देतो. दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ ज्योती, पाठी लागली ओढाळ, कवनामी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ, सर्व जाऊ देवाचा, देवा उपकारी अंधळा दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चार. सगळ्या संतांनी सांगून दिलं संसार दुःख मूळ. ताईंनी गायलेली चाल आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे. मित्र म्हणते ती कीर्तनाला न येणाऱ्यांच्या सुद्धा परिचयाची आता आहे की नाही? सगळ्यांना माहितीये संसार दुःख मूळ. म्हणजे आम्ही एवढं करुण चालीमध्ये दुःखमय संसार आहे हे 1000 वेळा गातो पण संसार सुटत नाही. दुःखमय असलेल्या संसारामध्ये आम्ही तिथंच रमतो आणि सुखाच्या व्यर्थ आणि खोट्या अपेक्षेमध्ये रमतो. त्यामुळे वाट्याला येते ती चिंता आणि चिंता चिता समायुक्ता बिंदुमात्रम विशेषतः निर्जीवम दहते चिता सजीवम दहते. चिंता मेलेल्या शरीराला जाळण्याचं काम कोण करतं? चिता. आणि जिवंत शरीर आणि जिवंत मन जाळण्याचं काम करतं ती चिंता. म्हणून शारीरिक आजार ज्यावेळी आपल्याला होतात की नाही 99% आजार चिंतेमुळे जास्त होतात. म्हणून जर आरोग्य संपन्न शरीर हवं असेल ना तर चिंता नाही करायची. सगळी चिंता भगवंतावर सोपवली की संतांनी, मग आम्हाला सोपवायला काय जातंय? त्याचेच आम्ही अंश आहोत. सगळी चिंता त्याच्यावर सोपवली ना
की मग कुठल्याच काळजीचं कारण राहत नाही. आपल्या शारीरिक आधी व्याधी, मानसिक आधी व्याधी या सगळ्या आमच्या शरीरावर येतात ना. आधी मन आजारी पडतं, मग शरीर आजारी पडतं. त्यामुळे मानसिक सगळे रोग शरीराकडे नेतात आम्हाला. त्यामुळे मग शारीरिक आधी व्याधी, मग शरीराने जो धर्म सांभाळला गेला पाहिजे, नामस्मरण झालं पाहिजे. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम, शरीर हे धर्माचं साधन आहे, भक्ती करण्याचं एकमेव साधन आहे. तेच जर सतत आजारी राहिलं तर भक्ती कशी करायची. म्हणून चिंता सोडून द्यावी. करायचंच असेल तर चिंतन करायचं, कारण चिंता आम्हाला चितेकडून येते आणि चिंतन चैतन्याकडून येतं. मग असं चिंतन व्हावं. चिंतने तद्रूपता, आणि मग आम्ही तद्रूप अवस्थेला गेल्यानंतर हरिभक्त ठरू. त्यावेळी आम्हाला काय लाभ मिळतो? अभंगाचं प्रथम चरण. हरिची अभक्ता, हरिचे अभक्ता, हरिचे अभक्ता, नाशे भय चिंता. हरिची अभक्ता, हरिचे अभक्ता, हरिचे अभक्ता, नाशे भय चिंता. हरिची अभक्ता, हरिची अभक्ता, हरिची नाही भयाचे दाता. हरिची अभक्ता, हरिची अभक्ता, हरिची अभक्ता, नाही भयाचे दाता. दुःखाने बरी नारायण नारायण नारायण. न लगे बहाने, न लगे बहाने, न लगे बहाने, सौंदर्य उद्वेगा. न लगे बहाने, न लगे बहाने, न लगे बहाने, सौंदर्य उद्वेगा. दुःखाने वारी नारायण, दुःखाने निवारिता नारायण, 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 नारायण. न लगे बहाने, न लगे बहाने, न लगे बहाने, सौंदर्य उद्वेगा. न लगे बहाने, न लगे बहाने, बोला डर करिए, न लगे हरि बोल. नाशे भयाचे हो दुःखाने वारता, दुःखाने वारता नारायण. नाशे भयाचे दुःखाने वारता हरीची या भक्तांनाही भय चिंता दुःख निवारिता नारायण. बघा देवाला किती काळजी आहे भक्ताची. काय काय प्राप्त होतं? चिंता निघून जाते, भय निघून जातं. सध्या आम्ही सगळे भयग्रस्त आहे. म्हणजे अध्यात्म, कीर्तन, नामस्मरण, प्रवचन सगळं करणारी मंडळी कायम भयग्रस्त आहेत आणि नको तो व्यवहार करणारी माणसं उजळ माथानी समाजामध्ये वावरत आहेत. म्हणजे ज्यांनी घाबरायला पाहिजे ते घाबरत नाहीत. आणि आम्ही चांगली कर्म करणारी माणसं सुद्धा घाबरू नये. बोलू की नको, बोलू की नको, बोलू की नको. धर्माबद्दल, देवदेवतांबद्दल नको ती मंडळी ज्यावेळी वल्गना करतात त्यावेळी आम्ही शांत डोक्याने, शांत, काही आमच्यावर परिणाम होत नाही, काही आमच्यावर परिणाम होत नाही. त्यामुळं भक्त हा निर्भय बनतो. सगळ्यात पहिला लाभ आहे. हरीची या भक्तांनाही भय
चिंता. वैराग्य शतक आणि नीती शतक 2 ग्रंथ लिहिणारे भर्तृहरी नावाचे राजे संस्कृत सुभाषितकार कवी होऊन गेले. त्यांनी फार सुंदर वर्णन केलं वैराग्य शतकामध्ये. 9 प्रकारची भय माणसाला सतत त्रास देतात. प्रापंचिक माणसाला आम्ही सगळे भयात आहोत. तुम्ही म्हणाल नक्की काय म्हणायचे? बघा 9 प्रकारची भय सांगितली. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपालाद भयम, माने दैन्य भयम, गुणे खल भयम, रूपे जरायात भयम, शास्त्रे वादी भयम, खले रिपु भयम, काये कृतांतात भयम, सर्वे वस्तु भयान्वितम, भुवि नृणाम वैराग्यमेवा भयम. विठ्ठल विठ्ठल. बघा अनेक प्रकारची भय माणसाला त्रास देतात. भोगे रोग भयम. भोगी माणूस असतो ना त्याला रोगाचं भय. ऐका इकडे लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठल. भोगी मनुष्य असतो. भोगामध्ये आनंद मानणारा माणूस आहे, जीव आहे. त्याला रोगाचं भय आहे. सुभाषितकार म्हणाले कुले च्युती भयम. कुलवान माणूस असतो ना, कुळाचा प्रचंड अभिमान असतो, त्याला पदच्युत होण्याची भीती असते, ज्याला सन्मानाची कायम भूक असते. बघा 100 माणसांनी चांगलं म्हटलं आणि 100पैकी 1 माणूस म्हणजे 99 माणसं आपल्याला चांगलं म्हणतायत आणि 1 माणूस जर आपली निंदा करतोय तर आपलं 99कडे लक्ष नसतं, त्या एकाकडे लक्षच असतं की त्यांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे. सभेमध्ये आपला प्रवेश झाला आणि 100पैकी 99 माणसं उठून उभी राहिली तर आपलं तिकडं नाही लक्ष देत. तो का नाही उठला मला बघून, त्यांनी मला राम राम का नाही केला भेटल्याबरोबर, काय अडचण आहे नेमकी. दिवसभर आमचं डोकं पोखरतो. ठीक आहे. कुले च्युती भयम, वित्ते नृपालाद भयम. वित्त म्हणजे सगळ्यांना माहिती, काय हे काही सांगायची गरज नाही. सध्या सगळी भूकच आहे, त्याचीच आहे. सध्या काय भूक आहे? सत्ता, संपत्ती, पैसा, ऐश्वर्य, मान, मरातब, सन्मान, याच्या आम्ही मागे आहोत ना सध्या. त्यामुळे म्हणाले वित्ते नृपालाद भयम. ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, भरपूर इस्टेट आहे. आता नृप म्हणजे राजा. राजाला खूप पैसा असला की थोडक्यात काय, राजाचं भय असतं. ज्याच्याजवळ भरपूर पैसा आहे त्याला राजाचं भय. राजा म्हणजे आत्ताच्या काळातले इन्कम टॅक्स. वित्ते नृपालाद भयम, माने दैन्य भयम. मानी माणूस असतो ना, अहंकारी माणूस असतो, ज्याला सतत मानच पाहिजे असतो. दुर्योधनाची अवस्था तीच होती की नाही, ज्याला सतत मान पाहिजे असायचा. म्हणून तर देवाच्या उशेशी बसला तो, पायाशी नाही बसला. पायाकडच्या बाजूला बरीच जागा होती, पण तो म्हणाला हा कृष्ण आज द्वारकेचा राजा झाला, पण याच्या पायाशी मी कशाला बसू, मी हस्तिनापूरचा सम्राट आहे, मी याच्या उशाच्या बाजूला बसला. मानी माणूस कायम स्वतःचा सन्मानच शोधत असतो, त्याला भूक असते सन्मानाची, त्यामुळे त्याला दीनतेचं भय असतं. माने दैन्य भयम, गुणे खल भयम. गुणवान माणूस असतो त्याला दुष्टांचं भय असतं. रूपे जरायात भयम. आता काय बोलू, रूपवान माणूस असतो की नाही, बघा ना. म्हणून तर सौंदर्य प्रसाधनं किती चालली, महिला वर्ग, ऐक नाही. रूपे जरायात भयम. बरं त्यांचंच नाही, तुमचं सुद्धा सांगते. 40शी मध्ये एखादा केस लुकलुकला तर आपल्याला किती वाईट वाटतं, सांगा ना, खरं सांगा, वाटतं ना. मग आपण काय करतो, हेअर डाय. परवा एका कीर्तनामध्ये मी असं म्हटलं, मला सगळे काळ्या केसांची माणसं अपेक्षित आहेत. मला म्हणायचं होतं तरुण मंडळी पाहिजेत समोर. 60-70 ओलांडलेली माणसं शक्यतो जास्त कीर्तनाला असतात. तरुण लोकांना वाटतं हा आमचा प्रांतच नाही, हा आमचा विषयच नाही. हे सगळ्या ज्यांना काही जमत नाही ते धोतर नेसतात, ज्यांना काही जमत नाही ते कीर्तन करतात बहुतेक. त्यामुळे ती मंडळी फार इकडे वळायला नकार देतात, नाही आवडत 60-70 ओलांडल्यानंतर. म्हणून मला आपलं असं वाटलं की छान एखादा विषय सांगावा, मस्त. मग तरुणांची अपेक्षा जास्त आहे कीर्तनामध्ये, तरुणांची संख्या असावी. मी म्हटलं मस्तपैकी जरा काळे केस उद्या करून, काळे केसांची मला अपेक्षा आहे. म्हटलं तरुण मंडळींची अपेक्षा आहे. लोक हुशार हो, डाय करून आले, सगळे डाय करून आले आणि आम्ही सगळे जागेवर डाय. विठ्ठल त्यामुळे असं नाही, आम्हाला वाईट वाटतं की नाही, खरं सांग. आता उत्तर रंग सुरू झाला, उताराला लागलो आम्ही. आता तर काही लहान लेकरांची पण केस पिकतात म्हणा, त्याला काही अर्थ नाही. पण आमचा उत्तरार्ध सुरू झाला की आपल्याला काय वाटतं, गाडी